खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तर मित्रांनो एका मुलीला किडनॅप केलं होतं. डाकू मंगल सिंग मित्रांनो केवढी मोठी सरखंदी फॉरेस्ट खात्यावाल्यानं. मावशी कसं वाटतंय? मस्त बाबा. अजून पोट नाही भरली. केवढी काढलीस? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पूर्ण एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो मस्त असं गावाकडचं वातावरण तुम्हाला समजलं असेल मी आता कुठे आलो आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी दरवर्षी माझ्या गावी येतो, म्हणजे माझ्या आजीकडे. तर मित्रांनो यावर्षी खूप लेट झालं यायला. 25 मे आज मित्रांनो, आणि सर्व मित्रांनो आलेत कारण की थोडं लेट झाल्यामुळे सर्वजण आलेत. आणि गावाकडचं असं वातावरण आहे ढगाळ. पाऊससुद्धा मित्रांनो थोडा थोडा चालू झाला आहे. तर मित्रांनो आजचं प्लॅनिंग आहे ब्लॉग बनवायचं की आपण आपल्या वरच्या रानामध्ये जायच्या शेतामध्ये. जसं तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलं आहे आपली वरती शेत आहे ज्या डॅमच्या वरती. तिथं आपण मित्रांनो आज जेवण बनवायचं आहे. मित्रांनो सर्व फॅमिली आहे, माझी मम्मी आहे, मामी आहे, मावशी आणि भाऊ आहेत सर्व. तर चला मित्रांनो बिना वेळ करता आपण व्हिडिओ चालू करू. तिथे बारकी चक्री आणि एक काढली होती ती घेतली. चला असू दे असावे काहीतरी. दुकानात बसून चिंगम द्या की आम्हाला एक. चिंगम आहे होय? हे कुठलं चिंगम आहे? कुठलं चिंगम आहे? सोलम सोलम का सोनम. चल पुढं. हो पुढं. उगीच आपला हाय आपलं. आम्ही काय मग म्हणजे आता युट्यूबवर दिसणार तुम्ही, फेमस होणार आहे तुम्ही. तुम्हाला अख्खा भाग बघणार, वासनवली भाग. डाकू डाकू मंगल सिंग. चटई घेतल्यावर काय चल करा जेवायला. काय करा जेवण आहे वरती कुठं. नंबरात. होय बाबा मला ह्याचं करायला चल की नाही बाबा. अगं तुला बघ जेवायला यायचं तिथं. मैं राहुल तेरे संग ले चलूंगी रे अलबेली टांगे वाली. मित्रांनो पाहू शकतात कसं वातावरण आहे गावाकडचं. मित्रांनो सिटीमध्ये किती पण दिवस तुम्ही राहा, पण शेवटी गावाकडे 8 दिवस जरी आलात तर तुम्हाला खूप समाधान भेटतं, सुख भेटतं. एक वेगळं सुख आहे इकडे मित्रांनो. खूप मित्रांनो मस्त असं वातावरण आहे. आता पावसाळा चालू होईल थोड्या दिवसानंतर ना. हे बघा हे असं वातावरण आहे. तू कोणी आलास? कुठे रे? ब्लॉग मध्ये येणार की तू? तर मित्रांनो अशा प्रकारे ही वाट आहे. पण पाहू शकतात तुम्ही ऑलरेडी सर्वही बघितलं आहे कारण की लास्ट टाईमसुद्धा आपण वरती जेवण बनवलं आहे. आणि ही आपली जुनी शाळा. तर मित्रांनो ही जी मी शाळा बघताय मित्रांनो ही जुनी शाळा आहे गावामधली. पण मित्रांनो काही कारणामुळे ही शाळा बंद झाली कारण की खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तर मित्रांनो एका मुलीला किडनॅप केलं होतं आणि गावापासून शाळा खूप उरते. त्यासाठी मित्रांनो शाळा बंद करण्यात आली. आणि ही जी शाळा आहे ही आता खाली मंदिराकडे नेली. जसं तुम्ही मंदिर बघितलं आहे गावातलं तिथे मित्रांनो शाळा आहे, तिथेही चालू करण्यात आली शाळा. तर ही शाळा मित्रांनो आता बंद आहे. अशा प्रकारे इथली अवस्था आहे. तर चला आईसुद्धा आले मित्रांनो चालत चालत. तर फटाफट आपण आता वरती जाऊयात. ही वाट आहे रानातल्या आपल्या. आणि तुम्ही ऑलरेडी सर्व बघितलं आहे. लास्ट टाईम तुम्ही हा जो मी ब्लॉग बनवतो तो तुम्ही मित्रांनो बघितला आहे. मित्रांनो डबल हा ब्लॉग बनवतो कारण मित्रांनो एक मेमरीच असते आपली, ती एक सेव्ह करायची असते. त्यासाठी मित्रांनो हा मी ब्लॉग बनवतो आहे. तुम्हाला जर मित्रांनो घरापासून इथपर्यंत जर तुम्हाला हा ब्लॉग आवडतो तर तुम्ही मित्रांनो लाईक करा आणि पुढे कंटिन्यू करा बघण्यासाठी. तुम्हाला मी खूप काही शेअर करेन. हे सर्व लोक वरती चाललेत. चला आई कसं वाटतंय? बरं वाटतंय बाबा. काय चढून चढून पाय भेटायचं पाय पण टाळलं का? मग नाही तर. तुम्हाला कराड आवडते का गाव आवडलं? नाही आपलं कराडच बरं आहे. कराड बरं आहे का? हे तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला तुमची मुंबई बरी वाटते का हे बरं वाटतंय? मुंबई. बरोबर आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचं घरच आवडतं. पण आम्हाला हे आवडतं, गाव आवडतं. सनी तुला काय आवडतं? आम्हाला सगळं आवडतं. सनीला सगळं आवडतं. पण मित्रांनो मला शहरापेक्षा
गाव आवडतं, कारण की इकडं खूप समाधान असतं आणि एक सुकून भेटतो वेगळाच. मित्रांनो, तुम्ही शहरामध्ये वर्षभर राहा, ते जर तुम्ही गावाला जर 8 दिवस जरी आलात तर तुम्हाला मित्रांनो खूप समाधान वाटतं, खूप मस्त वाटतं. कारण की जो वर्षभराचा थकवा असतो तो गावाला आल्यानंतर सगळा निघून जातो. कारण की इकडे मित्रांनो आपल्या आठवणी असतात जुन्या, आणि जे आपण दिवस बघलेले असतात लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत, ते सगळे आठवतात आणि एक वेगळीच मजा येते गावाला आल्यावरती. ही अशी वाट आहे जंगलातून आपल्या शेताकडे गेल्यावरती. तुम्हाला काय सांगायची गरज नाही, कारण की तुम्ही सर्व ऑलरेडी बघितले. लास्ट ब्लॉग आपण बनवला आहे, ज्याने मित्रांनो जो तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला नाही तो मित्रांनो जाऊन बघा, तो सुद्धा खूप मस्त ब्लॉग आहे. आपण देवाचा कोंबडा दिला आहे वरती, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या ब्लॉगची लिंक देईन, तुम्ही जाऊन फटाफट बघा. तुम्हाला जर बघायचं असेल तर. हे असं वातावरण आहे गावाकडचं, मजा येते. मावशी कसं वाटतंय? मस्त बाबा. पूनम तुला कसं वाटतंय? ते अनु तुला कसं वाटतंय? अनु चूल में आग लगाने वाले हैं. तुला कसं वाटतंय? आमची जिंदगी झाड झाल्यानंतर चुली बिली धरून इथं डास बिस चावतात. तुला कसं वाटतंय वरती आल्यावर? ए, मामी इकडे बघा, तुम्हाला कसं वाटतंय वरती आल्यावरती? सांगा की काय तर. लगेच होईल मग पटकन. तुला कसं वाटतंय वरती आल्यावर? छान वाटतं. बरं वाटतंय का? शहर बरं वाटतंय का गाव बरं वाटतंय? गाव बरं वाटतंय, माझं गाव. अच्छा. तुझं गाव? माझ्या माहेरच्या जुन्या आठवणी. हिच्या मायाच्या जुन्या आठवणी. तुम्ही तर काय बनवणार? आता मुंडीचा रस्सा बनवणार आणि मुंडीचा रस्सा बनवतो. मुंडीचा रस्ता बनवणार आणि कोणाच्या मुंडीचा? सुक्का आणि पनीर. म्हणजे आम्हाला मुंडीचा रस्ता यांना. हो मामी, द्यायचं मग एवढे लाकडं गोळा. मामीने खूप लाकडं गोळा केलीत. तर मित्रांनो, आम्ही फायनली आमच्या शेतामध्ये पोहोचलो. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे शेत आहे, तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं आहे. तर मित्रांनो, इथं काही जास्त पिकवलं जात नाही, कारण इथं पाणी पण नाही आहे आणि प्लस ही खडखड जमीन असल्यामुळे जास्त करून इथं मित्रांनो भात पिकवला जातो. तो पण मित्रांनो नॉर्मल दिवसामध्ये जर पाणी असेल तरच, पावसाळ्या दिवसामध्ये. तर अशा प्रकारे हे शेत आहे. फायनली आता हे पोचले सगळे. आता जिथं जेवण बनवतील फटाफट. दोघात काय काय बनवतात ते. कळायचं नाही भांडण. मित्रांनो, तो पण ते जेवण बनवतात. आपण वरती जाऊन रानमेवा बघूयात, म्हणजे करवंद आणि जांभळं. चला, ते लोक पुढे गेलेत. सूरज, आर्यन आणि सनी पुढे गेलेत, मी पण जातो. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. तर मित्रांनो, आपण फायनली फॉरेस्टच्या खात्याच्या इलाक्यामध्ये पोहोचलो. तर पाहू शकता मित्रांनो, केवढी मोठी चर खाल्ली आहे फॉरेस्टच्या खात्यावाल्याने. हे बघा मित्रांनो, ही जी चर आहे ही त्या टोकापासून ते पुढच्या टोकापर्यंत चर आहे. याचे मित्रांनो 2 कारणं आहेत. पहिल्याचं कारण मित्रांनो म्हणजे ही चर खाल्ल्यामुळे मित्रांनो प्राणी आपल्या शेतामध्ये यायचे वाचलेत. कारण पहिल्यांदा मित्रांनो जंगलतोड झाल्यामुळे आपल्या शेतामध्ये पहिले प्राणी येत होते आणि पिकाची नासाडी करत, जसं की मित्रांनो गवरेडे, अस्वले मित्रांनो ह्या जंगलामध्ये आहेतच. आणि दुसरं असं कारण मित्रांनो म्हणजे ही जर काढल्यापासून जंगलातले झाडतोड वाचली. आणि पहिले मित्रांनो पलीकडे लोक ट्रॅक्टर घालायचे आणि जंगलतोड करून आपल्या घरात ऊर्जेसाठी लाकडं आणायची. जास्त करून मित्रांनो इकडं गॅस करून वापरत नाही, जास्त करून चुलीच वापरतात. कारण मित्रांनो पाऊस खूप असल्यामुळे ऊर्जेसाठी जास्त करून चुलीचाच वापर करतात. आणि चर खाल्ल्यापासून मित्रांनो खूप जंगलतोड कमी झाले. कारण की पहिली लोक जी होती ती ट्रॅक्टर घालायची जंगलामध्ये आणि जंगलतोड करून घरी आणायची. प्रत्येकाच्या ऊर्जेसाठी लाकडं जेवढी लागतात तेवढी तोडून आणायची. पण जेव्हापासून चर खाल्ली तेव्हापासून कोणतंही वाहन पलीकडे जात नाही ना पलीकडे मित्रांनो जनावर आपल्या भागात येत. तर मित्रांनो हे खूप छान काम केलं आहे फॉरेस्ट खात्यावाल्यांनी. आणि मित्रांनो ही चर आहे ही खूप मोठी चर आहे, आपल्या उंचीपेक्षा खूप मोठी चर आहे. जर पलीकडे कोणतं जर वाहन गेलं तर ते 100% अडकणार. जर कोणता प्राणी आला तर तो सुद्धा मित्रांनो 100% अडकणार.
तर अशा प्रकारे मित्रांनो चर खांदली आहेत आणि मित्रांनो ही चर जी आहे त्या डोंगराच्या कोपऱ्यापासून त्या पलीकडल्या डोंगराच्या कोपऱ्यापर्यंत आहे मित्रांनो. इकडं जो एरिया आहे हा शेतकऱ्यांचा एरिया आहे आणि हा जो एरिया आहे मित्रांनो फॉरेस्ट खात्याचा एरिया आहे. मित्रांनो मागल्या वर्षी जेव्हा मी आलो तेव्हा मित्रांनो खूप कमी झाडी होती जंगलामध्ये, पण यावर्षी मित्रांनो खूप झाडं वाढलेत. तुम्ही पाहू शकता सगळी हिरवळ दिसते. हे मित्रांनो खूप छान काम केले फॉरेस्ट खात्यावाल्यांनी. तर मित्रांनो पाहू शकतात कोणत्या तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या रानातली झाडं तोडली आहेत. म्हणजे मित्रांनो निर्गिले निर्गिलींचा वापर फळ्या बनवण्यासाठी व इतर काही कामाचा त्यासाठी होतो. तर मित्रांनो त्यांनी तोडली आहेत, पण मित्रांनो असं नाही केलं पाहिजे. जास्त करून मित्रांनो झाडं लावली पाहिजे. वातावरणाचं हेच कारण आहे की जे वातावरण होतं आहे अलीकडे ऊन पडतोय, पावसामध्ये ऊन पडतंय, हे सर्व वातावरण होतं आहे. तर मित्रांनो हेच कारण आहे की आपण झाडं तोडतो, त्यामुळे चाललं आहे. आणि या अशी मित्रांनो चुलीसाठी लाकडं गोळा केली जातात आणि जे भारे बांधून घरी नेले जातात. जेव्हा आम्ही मित्रांनो लहान होतो तेव्हा मित्रांनो खूप झाडी होती आणि खूप मित्रांनो जंगल होतं. आमच्या आजोबा आम्हाला घ्यायला यायचे गावावरून इकडे. मित्रांनो तेव्हा खूप झाडं होती. जसं आम्ही मोठं चाललो तसं मित्रांनो झाडंसुद्धा कमी होत चालली आहेत. तर आता मित्रांनो खूप कमी झाडं राहिली आहेत. सर्वांनी प्रत्येकाच्या शेतामध्ये लाकडं तोडली आहेत, झाडं तोडली आहेत. हे जे मित्रांनो दिसतंय छोटे छोटे झाडं, ही मित्रांनो खूप मोठी झाडी होती. तोडल्यामुळे तिथं परत फूट आली आहेत आणि तिथून पुढं झाडं परत फुटली आहेत. हे बघा तिथं सुद्धा मित्रांनो तोडले, त्यामुळे एक छोटे छोटे रोप काढले तिथं. हे बघा इथं पण तोडले, त्यामुळे त्या जागी पाऊस पडल्यामुळे छोटे छोटे मित्रांनो कोंब आले तर तिथूनच ते परत फुटायला चालू झाले. तर मित्रांनो झाड तोडली नाही पाहिजेत, वाचवली पाहिजेत. मी फायनली आलो करवंद आणायला फॉरेस्ट खात्याच्या इलाक्यामध्ये. आणि माझ्यासोबत 2 मामी, माझी मावशी आणि मामासुद्धा आला आहे. फायनली करवंद सापडली रे, सापडली. चले हा जो रानमेवा आहे मित्रांनो, हा मित्रांनो फक्त जंगल साईडला आणि गावाकडल्या भागामध्येच पाहायला भेटतो. ह्याला मित्रांनो रानमेवा आणि करवंदसुद्धा बोलतात. तर मित्रांनो खूप असा गोड असा असतो. खुशीने बघा किती काढलेत. त्या फॉरेस्टच्या खात्याच्या इलाक्यामध्ये जास्ती कोण येत नाही, त्यामुळे प्रत्येक झाडी फुल भरलेली आहे. आणि मित्रांनो खूप अशी गोड करवंद आहेत. आपल्या सिटी साईडला गावाकडल्या बायका विकायला येतात 10 रुपये एवढे. तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा घेत जावा, कारण की ते सुद्धा मित्रांनो खूप अडचणीमध्ये काढून आणतात आणि उन्हाच्या विकायला येतात शहरामध्ये. तर तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा घेत जावा. आणि खूप गोड आहेत, खूप छान लागतात. अच्छा, तुम्ही जर गावाकडे आला तर नक्की खाय करवंद. पोट भरलं का? होय, अजून पोट नाही भरलं. माहिष्मती. मित्रांनो ही जी झाडं बघता ही काजूची झाडं आहेत. हे बघा ह्याला काजू नाही आहेत. आता सीझन संपलाय त्यामुळे काजू नाही आहेत. त्या फॉरेस्ट खात्याच्या इलाक्यामध्ये काजू झाड आलेत. मित्रांनो खूप मस्त लागतो रानमेवा. करवंद तर खूप गोड होती. तुझं पोट भरलं का? पोट भरलं का? पोट भरलं इथं. येतात नाही आपोआप यायला काय यायला लागले. काजू झाड लावलेली आहे.
दुसऱ्याला ढापायला सवय असते. संसार जसं चूल तव्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. मामी अडकली गाडाला. अडकलंय कशाला हे काय निघतंय की इकडं करते संसार मागायला एवढा मोठा भाडा. संसार संसार तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. मित्रांनो फायनली सगळं जेवण झालेलं आहे. फक्त आता आपण जेवायचं आहे. त्यांचा फोटो काढून झाला की आपण पटकन जेवायला घ्यायचं आहे. तुम्ही बघलं काय काय बनवलं. पनीर आणि चिकन आलं होतं, चिकन बनवलं आणि बकऱ्याचं मटण आलं ते सुद्धा बनवलं मित्रांनो. तर आपण काय व्हेज खातो तर व्हेज खाणार आहे. वैभव आला आहे, तो त्याच्या कामात बिझी आहे. तू मेरे से प्यार करती है नाही करती हे बता दे पहिले. करती आहे, तो त्यामध्ये बिझी आहे. तर अशा प्रकारे इकडे फोटोशूट चाललं आहे, तुम्ही पाहू शकतात. पटापट आता जेवण घेऊयात. व्हेज मामा का चाललंय. काका कसं वाटतंय तुम्हाला. मुंबईपेक्षा बरं वाटतंय का. तर मित्रांनो सर्वांचं जेवण करून झालेलं आहे. मित्रांनो खूप असं जेवण झालं होतं. सर्वांनी जेवण केलं आहे. आणि मित्रांनो जे भात आणि भाकरी होती ती घरून आणली होती बनवून. आणि ते जे बनवलं होतं ते म्हणजे पनीर आणि जे रस्सा होता व चिकन होते सर्व इथे बनवलं होतं. मित्रांनो खूप मजा येते फॅमिलीसोबत असं रानात आल्यावरती जेवण केल्यावरती. ती चव वेगवेगळीच असते. माझ्या मित्रांनो डोक्यात असतं की वर्षापासून की ह्या दिवसापासून ते पुढल्या वर्षापर्यंत इथे येईपर्यंत की वर्षातले 8 दिवस का होईना इथे यायचं आणि एन्जॉय करायचा फॅमिलीसोबत आणि टाईम स्पेंड करायचा. मित्रांनो हे दिवस असतात फिरण्याचे, बघण्याचे आणि फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्याचे. कारण मित्रांनो हे दिवस परत येत नाहीत. कारण की एकदा जॉब व ते कामं सर्व एकदा मागं लागली की मित्रांनो परत यातून वेळ भेटत नाही आणि हे लोक पण परत भेटत नाहीत मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो सगळ्या गोष्टींचा लाभ घेत जा. जे क्षण आहेत ते सोडत जाऊ नका, त्याचा हॅपीनेस घेत जातो मित्रांनो. खूप मजा करत जा. लाईफ एकच आहे. तर मित्रांनो सर्व खुश आहेत. तुम्ही बघले असं माझी फॅमिली आहे मित्रांनो. सर्व ह्यात 2 जण बाकी आहेत अजून, ते म्हणजे माझा भाऊ प्रसाद आणि माझा मामा. ते तुम्हाला मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटतीलच. तर मित्रांनो हे सर्व होतं गावाकडला परिसर. ही माझी फॅमिली तुम्ही सगळी बघितली असेल मागापासून. तर मित्रांनो मस्त असं वातावरण झालं आहे आणि या मस्त वातावरणात आता ब्लॉग एंड करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला जर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असंच मित्रांनो अजून व्हिडिओ येत राहतील. तो स्टे ट्यून.